आपण हॉटेलवर निघालोय 10:30 वाजलीत आणि 4 तास लागतील आपल्याला ओंकारेश्वरला जायला. कॅपॅसिटी असते तर आपण 9 जण तशी पण आहेतच. ह्या होतोय सनसेट. शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजले 9:30. आजचा हा ब्लॉग आपण स्टार्ट करतो उज्जैनवरून आणि आता आपण चाललो आहे ओंकारेश्वरला. आपण गाडी पण बुक केलेली आहे, मागे आपली गाडी आलेली आहे आणि सकाळी नाश्ता वगैरे सगळं मस्त केलेलं आहे. आपण सगळ्यांनी सगळं सेम घालायचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळ्यांनी सेम शर्ट घेतलेलं आहे आपण आणि आता ओंकारेश्वरला जाणार आहे. ओंकारेश्वर उज्जैनवरनं 120-130 किलोमीटर असेल समथिंग. आपण रस्त्यातले थोडे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घ्यायचा प्रयत्न करणार आहे. कालचा पण व्हिडिओ ट्रेनमधला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट कराच आणि हा पण व्हिडिओ आपण पूर्णपणे बनवायचा प्रयत्न करणार आहे. आणि आजच आपण रिटर्न येणार आहे ओंकारेश्वरनं, कारण की उद्या उज्जैनला उद्या पूर्ण दिवस थांबणार आहे, कारण की उद्या रात्री आमची एकची गाडी आहे, ट्रेन आहे परत. तर बघूया आता ओंकारेश्वरला काय फिरायला भेटते ते भेटू आपण थोड्यात तुम्हाला रस्त्यामध्ये. जय श्री महाकाल. फायनल आपण हॉटेलवर निघालो आहे 10:30 वाजलीत आणि 4 तास लागतील आपल्याला ओंकारेश्वरला जायला. आणि विजय काका नावाचे काका भेटलेत आपल्याला. ते आपल्याला ओंकारेश्वर 2 जण ओंकारेश्वरला आणि ओंकारेश्वर रिटर्न पण आणणार उज्जैनला. 120 किलोमीटर आहे समथिंग 150-120 किलोमीटर बघूया आपण. मगाशी मी बोललो काकांशी तर ते बोलले शनी मंदिर दिसतं आपल्याला रस्त्यामध्ये, तर चान्स भेटला तर आपण थांबणार आहे. उज्जैनचे असे रोड तर चांगले दिसत आहेत मला बघायला गेलं तर, काय खराब वगैरे तर नाही. अजूनपर्यंत माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्ही रस्त्यांवरच जास्त करून बघितले असेल, कारण की आपण कोकणामध्ये 2-3दा गेलो तर कोकणातले रस्ते पण झालेले आहेत आणि उज्जैनचे रस्ते पण आता प्रॉपरली आहेतच. तर रस्त्याचा टेन्शनच नाही आहे. 10:30 वाजलेत म्हणजे 1:30 2:30 वाजेपर्यंत तरी पोहोचलो पाहिजे आपण आणि पुढे दर्शन झालं पाहिजे 5-5:30 वाजेपर्यंत तरी. आणि सांगायला गेलं तर ओंकारेश्वरला गाडी लावल्यानंतर आपण जाणार आहे बोटीने, कारण की तिकडचा प्रवास अख्खा बोटीचा आहे मंदिरात जायला. आणि एक ब्रिज पण आहे, त्या ब्रिजवरनं आपण येताना ट्राय करा ना यायला, पण जायला आपण बोटीने जाणार आहे. माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळं दाखवायचा माझा प्रयत्न करतो आहे मी पण. आणि हा आपल्याला कॉस्ट ह्या गाडीचा सॉर्टेडमध्ये पडला आहे. तुम्हाला मागाशी सांगितलेलं मी किती कॉस्ट पडला आहे वगैरे. वगैरे रस्त्यामध्ये काय नवीन काय दिसलं की तुम्हाला नक्कीच दाखवेन मी. थोडेफार सिनेमॅटिक काढायचा पण प्रयत्न करणार आहे मी. ओके चला भेटू तुम्हाला थोड्या वेळातच. जय श्री महाकाल. श्री रामाचं मंदिर आहे आता हे नवीन ओपन झालेलं उज्जैनमध्ये. थोडंफार रस्त्यात दिसलं की अचानक मध्ये फोन काढायला लागतो आपल्याला कुठे काय माहिती नाही ना, तर थोडा लेट होते आपल्याला व्हिडिओ काढायला. रस्ता तर भारी आहे, बघू आता रस्त्यात काय भेटलं तर पण टाकूया आपण. आपली पब्लिक सगळी झोपते का कुठे आहे सगळी काहीच. हा वैभव आणि करपू का तुला असं का झालं तुला कसं वागून बघते. आता काय हे MP चा शेवपुरी खातो आम्ही. शेवपुरी कशी आहे बघा. आमची सगळी पोरं तुटून पडली. 10 रुपयाला प्लेट. तर बोलले की भाई पोरांनी दाबून खात आहेत. हा वैभवची 3री प्लेट आहे. खाऊन घेऊया पटापट आणि निघूया. आता आपण थांबले, पाण्याचा ब्रेक घेतलाय. ओंकारेश्वर इथून 50 किलोमीटरपासून बाकी आहे. तर ऊन जाम होतं. टोटल 120-130 किलोमीटर 70 किलोमीटर्स आपण आलेलं तर आहे. त्यामुळे जर पाण्याचा ब्रेकसाठी थांबलेलं पाणी घेऊन मस्तपैकी तर चालू करूया. आता इथून कुठला की घाट चालू होतो. ड्रायव्हर बोलत होता तो घाट चालू होतो. बोलू की ठीक आहे पाणी ब्रेक करून घ्या तुम्ही, म्हणजे सगळं आरामात त्या खायचं ते खाऊन पण घ्या. आम्ही खाणार तर काहीच नाही, कारण की मगाशी पाणीपुरी खाल्ली, सकाळी नाश्ता केले आणि गेल्या पहिला जेवणार आहे. कारण की 12:30 आत्ता वाजलेत.
आणि अडीच वाजेपर्यंत आपण पोचू. तर पोचल्या पहिला जेवून घेऊ. जेवून झाल्यानंतर आपण मग ओंकारेश्वरच्या मंदिरात जाणार आहे. नक्की तुम्ही कमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसे वाटते ते. आणि अशीच तर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्की ते पण सांगा की बाबा अजून अशा ठिकाणी चांगलं एक्सप्लोर करायला तुला आहे. नक्कीच आपण प्रयत्न करणार आहे जाण्यासाठी. दर महिन्याला आपण कुठल्या वेळा कुठेतरी जायचं हे प्रयत्न चालूच ठेवणार आहे. तुमचं सपोर्ट असंच असू दे मला. भेटू आपण थोड्यात. तर पुन्हा एकदा आपण थांबलो आहे. ओंकारेश्वरला जायच्या आधी आपलं एक शनी मंदिर भेटलेलं आहे आणि एकदम सुंदर असं शनी मंदिर आहे. दिसल्या गाडी थांबवली आपण. दर्शन वगैरे करून घेऊया पटकन शनी मंदिरात जाऊन आतमध्ये. आणि मंदिराचे थोडेफार तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो मी. चला बघूया सिनेमॅटिक मग. आता आपण आतमध्ये चाललो आहे. आपण गुरुजींना विचारलं होतं की मंदिरात कोण अलाउड वगैरे आहे का व्हिडिओ काढण्यासाठी. तर गुरुजी बोलले की ठीक आहे फक्त व्हिडिओ काढा, फोटो वगैरे काढू नका असतं. या मंदिराची वैशिष्ट्य अशी आहे की आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती इथे उत्तरेकडे याचं सोंड आहे आणि हनुमानाची पण मूर्ती आहे. हनुमानाची पण मूर्तीला बघू शकता काय दिलं आहे. आणि हे आपले शनिदेव MP मधलं ते अतिशय सुंदर असं शनी मंदिराचं देवस्थान आहे. आपण प्रयत्न करणार आहे की अजून थोडेफार मंदिरांना एक्सप्लोअर करण्यासाठी चांगलं मग आपल्या यूट्यूब फॅमिलीला चांगले दर्शन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असेल. हाच प्रयत्न आपला असेल. नक्कीच कमेंट करा की तुम्हाला मंदिर हे आवडलं आहे का. चला भेटू तुम्हाला थोड्या वेळात. आता ओंकारेश्वरला निघते परत. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आपलं. चला फायनली आपण ओंकारेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे. आणि ही ओंकारेश्वरची एंट्री आहे आणि आपण आतमध्ये जायचं. जय महाकाल. आता हा सरळ रस्ता किती किलोमीटर? 1 किलोमीटर हा रस्ता आहे. मग इथून समोरच आपलं मंदिर दिसेल. चला बघूया आता. फायनली आपल्याला मंदिर दिसलेलं ओंकारेश्वरचं. बघू शकता तुम्ही. आपण सगळं आता बोटीत बसतोय. सगळे एक करून बसणार आहे. सेपरेटली आपण एकच सिंगल बोट घेतलेली आहे. आपण दुसरी कोणच नाही. आपणच आपलीच सगळी पोरं आहेत. की एका बोटीमध्ये 10 जणांची कॅपॅसिटी असते. तर आपण 9 जण तशी पण आहेतच. त्यामुळे फायनली आपण बोटीमध्ये बसलो आत्ताच. आणि तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता माझा किती भारी आहे. आणि आता आपण संगमची इथे जाणार आहे. संगम होती इकडे. तिथून मारून परत मंदिराकडे जाणार आहे आपण. पॉवरफुल एक्सपिरियन्स. खतरनाक एकदम एक्सपिरियन्स आहे आपला. आपले सगळे मित्रमंडळ इकडे बसलेले. पावर वाटते भाई पावर. तो कावेरी नदी बोलते हैं और एक नदी है ये नर्मदा नदी बोलते हैं. ये नर्मदा नदी का जल आ रहा है और ये कावेरी नदी. दोनों नदियाँ मिलती है और ईश्वर बहती है. और इस सामने जो पर्वत है पूरा ओम आकार का, इसीलिए उसको ओंकारेश्वर बोलते हैं. तुम्ही बघू शकता की हा पर्वत आहे. जो पर्वत ओम आकारामध्ये त्याला ओम पर्वत असं बोलतात. आणि इकडे नदीचं संगम होत आलेलं आहे. आणि हे आहे नर्मदा नदीचं डॅम. आणि ही कावेरी नदी आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये नीट बघू शकता. मगाशी माझा जास्त आवाज येत नव्हता कारण की मी कॉर्ड नव्हती घातली आहे आणि नाही माईक लावलेला. तर बोटीचा जास्त आवाज येत होता म्हणून जास्त आपल्याला व्हिडिओ काढायला नाही भेटले. तरी पण काढतोय आपण. आता जस्ट बोटीतनं बाहेर आलो आहे आणि थोडं तोंडावरती वगैरे पाणी मारलं आहे. नदीच्या इथे खाली गेलेलो पाणी वगैरे मारले. आता चाललो आपण दर्शनासाठी वरती.
जास्त लाईन नाही आज, खाली खाली मंदिर आहे, तर अर्धा तास आपण खाली येऊ शकतो असं वाटतंय. आणि इकडे अशा बोटी भरपूर आहेत, त्यात फिरायला जाम मजा येते, कारण की आम्ही त्याच बोटीतून आता आलो आहे. डेंजर एक्सपिरियन्स आहे, भारी वाटतं. फुल बोट अशी फुल हालत असते, भारी वाटलं. एकदा उज्जैनला यायचं होतं, उज्जैन ओंकारेश्वर यायचं होतं, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे फायनली. म्हणजे तुमच्यामुळेच फायनली पूर्ण झालेलं की त्या विचारामध्ये की नाही आपल्याला काहीतरी कंटेंट आणि आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोला शंकरा हे बोला शंकरा त्रिशूळ डमरू हाती संगेनाचे पार्वती ओ त्रिशूळ डमरू हाती. फायनली आपण आता गाभाऱ्यामध्ये पोहोचलोच आहे. ऑलमोस्ट आपल्या मागे गाभार आहे आणि आता गाभाऱ्याच्या बाहेर आपण आहे. आणि पुरातन कालीन प्राचीन काळीतलं मंदिर आहे, म्हणजे दगड आहे. प्रॉपर असं मंदिर आहे, फुल थंड वाईट वातावरण आहे इकडचं, एक नंबर वाटते फील. आपण ओंकारेश्वरच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की पुढचं दर्शन तुम्ही मंदिर पण बघून घ्या एकदा. पण प्राचीन काळातलं मंदिर आहे, फुल 12 ज्योतिर्लिंगमधलं एक हे मंदिर आहे. बघा नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर होणार आहे, खूप सुंदर होणार आहे. उद्याचे पण व्हिडिओ बघायला विसरू नका, उद्याचे आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर मी मंदिराचे सिनेमॅटिक शूट करू बघा. पण जस्ट आत्ता बाहेर आलेलो आहे दर्शन घेऊन. 5:45 वाजले, सनसेट होतं. आणि पहिली गोष्ट तुम्हाला बोलायला गेलो तर भरपूर काय काय बोलायला आहे. एकदम मनसुक्त आपण मन भरलं आहे. पहिला ज्योतिर्लिंग झालेला आहे आणि उद्या सेकंड म्हणजे उज्जैन. आज ओंकारेश्वर केलं आहे, उद्या उज्जैनला जाणार आहे, उज्जैनचं दर्शन घेणार आहे. आज रात्रीच मी उज्जैनला जाणार आहे, कारण की तिकडे आम्ही उज्जैनला हॉटेल बुक केलेले. दर्शन एक नंबर झालं. अर्धा पाऊण तास जास्त दर्शनासाठी लागतो आहे, कारण की तुम्ही कोणताही VIP पासवरी काढून घेऊ नका. कारण की नाही ठीक आहे, सॅटर्डे संडे सुट्टी असतील, रश असू दे, आपण 13 ते 14 तास ट्रॅव्हलिंग करून इथे येणार आणि आपण VIP दर्शन घेणार. मला तर नाही वाटत आहे, आईवन घेतला असतं, पण काय नाही घ्यायचं आपल्याला, कारण की एवढा आपण प्रवास करून येणार 13-14 तास आणि त्या छोट्या गोष्टीसाठी कुठे आपण एक वर्ष फालतूमध्ये. त्यापेक्षा आपण मस्तपैकी लाईनीत नॉर्मल कॉमन मॅनसारखं लाईनीत उभं राहायचं, दर्शन घेऊया. मस्तपैकी तसं दर्शन झालं आहे आपलं. उद्या पण तेच करणार आहे ओंकारेश्वरला. आज झाले, उद्या उज्जैनचं करणार कदाचित, कारण की मी सांगू शकत नाही. टाईमनुसार आपण 3रा ज्योतिर्लिंग पण ह्या वर्षी करायचं ट्राय करणार आहे नाशिकला. ते पण बघूया कधी करायचं, मला सांगेलच लवकरच मी. आणि आता आपण निघतो आहे, कारण की आपली बोट आहे ती 6 वाजता आपल्याला त्यांनी बोलवलं होतं की 6 वाजेपर्यंत तुम्ही खाली या.
पावणे 7 वाजलेत, 15 मिनटं खाली जायला लागतील. आपण तुम्हाला भेटू खाली गेल्यानंतर. व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा, चालू म्हणजे बघा, कारण की थोडे पण इंटरेस्टिंग गोष्टी भेटल्यात दाखवणार आहेत तुम्हाला मी. भेटू आपण थोड्यात तुम्हाला. ह्या होतोय सनसेट. श्री मुंबलेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग. आपण ओंकारेश्वरच आहे, म्हणजे ओंकारेश्वरच्या मंदिराच्या अपोजिट साईडलाच आहे. म्हणजे आपण आत्ता आलो दर्शन घेण्यासाठी. हे पण खूप प्राचीन मंदिर आहे, इकडे पण तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. सुंदर असं बांधकाम, खूप जुनं खूप जुनं मंदिर आहे हे पण. आता आपण निघतोय ओंकारेश्वरवरून. आता एक उज्जैनला जाणार आहे. जाम वैतागलोय सकाळपासून. हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो. तुम्ही नक्कीच कमेंट करा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.